प्रकरण मला वाटतं संपूर्ण विठ्ठलवाडीच्या जनतेला माहिती आहे की कसं खुलेआम पैसे वाटप चालू आहे. ऑफिसमधून पैसे वाटत आहेत, कूपन घेऊन पैसे वाटत आहेत, ऑफिसच्या बाहेर गाड्या पकडून पैसे वाटले जातात आहे. तर तेच आम्ही काय चाललं आहे बघण्यासाठी, शूटिंग करण्यासाठी तिथपर्यंत गेलो. माझे 2-3 पोरं होते, ते तिथे गेले शूटिंग करण्यासाठी. विकी तरेचा भाऊ मयुरेश तरे, तडीपार, आकाश जयस्वाल आणि त्याचे 2-3 गुंड हे तिकडे आले आणि डायरेक्ट त्यांनी आमच्या त्या शूटिंग करणाऱ्या पोरांवर हल्ला केला. मला वाटतं पायाखालची जेव्हा वाळू सरकते माणसाची तर त्याचा डोक्यात हवा शिरते आणि तीच हवा याच्या डोक्यात शिरलेली आहे. आणि तुम्ही बघतायत की आता काही दिसत नाही की पुढे काय होणार आहे. त्यामुळे बेभान पैसा वाटप चालू आहे आणि डोक्यात काय चाललं नसल्यामुळे आज तुम्ही बघताय डायरेक्ट मारामारीची भाषा ते उतरले आहे. त्याच्यानी कळतं आहे की खडेगोलेच्या जनतेने या माणसाला आधीच नाकारलं आहे आणि आता त्याचं भान सुटलेलं आहे. मीच येणाऱ्या 16 तारखेला जनता जी आहे त्याला उत्तर देणार आहे. विरोधकांना त्यांची हार दिसते, त्यामुळे ते खोटे आरोप लावत आहेत, काय पॅम्पलेट वाटत आहेत, चुकीच्या मेसेजेस टाकत आहेत, चुकीचे व्हिडिओज टाकत आहेत. कारण त्यांना माहिती आहे की ते सरळ रस्त्याने जिंकू शकत नाही आहेत. कारण की भारतीय जनता पार्टीची जी हवा चालू आहे ती खूप जोरदार चालू आहे. त्यामुळे त्यांना आता भीती वाटायला लागलेली आहे की ते लोक इलेक्शन हारतात की काय. त्याच्यामुळे आता ते खोटे मोठे आरोप करत आहेत. आज माझ्या ऑफिसला बऱ्याच माझे जे कार्यकर्ते असतात, पदाधिकारी असतात, त्यांची गर्दी येत असते, लोक भेटायला येत असतात. त्यामुळे लोकांची बऱ्यापैकी माझ्या इथं गर्दी असते. पण हे लोक येतात तिथे व्हिडिओज काढत बसतात आणि ते व्हिडिओज चुकीच्या पद्धतीने व्हायरल करत असतात. तर माझा भाऊ मयुरेश तरे यांनी त्यांना प्रेमाने विचारलं की बाबा तुम्ही व्हिडिओज वगैरे का करताय, तुम्ही तुमच्या ऑफिसच्या इथं काय काम करायचं ते करा. माझ्या ऑफिसच्या इथे येऊन तुम्हाला घडी व्हिडिओ म्हणजे 4 दिवस झाले कंटिन्यू व्हिडिओज काढत असतात. तर एकदम चुकीचं ते करतायत, कारण त्यांना कुठलाही अधिकार नाही माझ्या ऑफिसचे व्हिडिओज काढण्याचा. तर वापस माझ्या पोरांना धमक्या देण्याचा प्रयत्न करत असतात ते लोक की तुम्ही काम करायचं नाही, विकी तरेचं काम का करतायत, अशा धमक्या देत असतात. तर माझे मुलं किंवा आम्ही कुठल्याही धमकीला घाबरत नाही. आम्ही त्यांना सडेतोड उत्तर देणार आहोत आणि त्यांना ती हार दिसते, त्यामुळे त्यांचे ह्या उच्चापती चालू आहेत. आम्ही पैसे वगैरे वाटप करतच नाही. आम्ही जे असतं ते लोकांना स्लिप काढून देत असतो. भारतीय जनता पार्टीच्या मार्फत प्रत्येक मतदाराला आम्ही स्लिप काढून देत असतो. ते घोळकाच्या घोळका येतात, आमच्या ऑफिसजवळ येतात. त्यांना काय प्रॉब्लेम आहे आम्हाला माहीत नाही. आम्ही त्यांना विचारू आमच्या ऑफिसजवळ तुमचं काय काम, तुम्ही तुमच्या ऑफिसजवळ जाऊन काम करा. आणि ते कंटिन्यू व्हिडिओ घेऊन उभे असतात. तुम्ही जर पत्रकार असाल किंवा कोण असाल तर ठीक आहे की तुम्ही व्हिडिओ काढताय. पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे की माझ्या भावाला थोडंसं दुखापत झालेलं आहे, तर त्याचा मेमो दिलेला आहे. रुक्मिणीला जाऊन सेंट्रल हॉस्पिटलला जाऊन त्याचा आम्ही हे करून घेणार आहोत आणि मग पुढची कारवाई करणार आहोत आम्ही त्याच्या.